अर्थसंकल्पातील भाषणाच्या संदर्भात मला एका अतिशय गंभीर मुद्दा मांडायचा आहे। मी अगोदरच अध्यक्ष महोदय स्पष्ट करतो की अर्थसंकल्पाच्या कारवाईत मला कोणताही अडथळा आणायचा नाहीये, कारण अर्थसंकल्पाशिवाय राज्याचा कारभार हा पुढे जाऊ शकत नाही। राज्याचे माननीय अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी भाषण सुरू झालंय संभाजीराव। गुरुवार दिनांक 9 मार्च 2023 ला राज्याचा सन 2023-24 चा अर्थसंकल्प सभागृहाला सादर केला। यावेळी त्यांनी अर्थसंकल्पीय भाषण सभागृहात केलं। आपण सर्वांनी त्यांचं भाषण सभागृहामध्ये बसून ऐकलं, जनतेने विविध माध्यमातून ऐकलं। अध्यक्ष महोदय, त्यांचे भाषण सुरू असताना ते असं म्हणाले की 2 मुद्दे माझ्याकडून वाचण्याचे राहून गेले आहे, अशी चिठ्ठी मला आली आहे। त्यानंतर त्यांनी लॅपटॉपवर भाषण मागे पुढे करून बघितले आणि सांगितले, नाही त्यांना असे वाटले असेल, पण मी ते वाचले। ज्यावेळी आम्ही भाषणाची प्रत वाचली अध्यक्ष महोदय, त्यावेळी काही भाग ऐकल्याचे मला आठवत नाही, म्हणून रेकॉर्डिंग वरून आम्ही ते तपासले। उपमुख्यमंत्री महोदय, मी दाव्याने सांगतो की मुद्दा क्रमांक 126 आणि मुद्दा क्रमांक 165 हे भाषणामध्ये वाचायचे तुमचे राहून गेले। 126वा मुद्दा हा मानसिक अस्वास्थ्य आणि व्यसनाधीनता दूर करण्यासाठी केंद्र स्थापन करण्यासाठीचा होता आणि 165वा मुद्दा हा स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या संदर्भातला होता। अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की अर्थसंकल्पीय प्रकाशने पटलावर ठेवली जातात, त्याप्रमाणे 97 प्रकाशने पटलावर ठेवण्यात आली, परंतु अर्थसंकल्पाचं भाषण मात्र पटलावर ठेवलं जात नाही। ते स्वतः अर्थमंत्री सभागृहामध्ये वाचतात। आता त्यांनी दोन्ही मुद्दे गाळलेत। वरच्या सभागृहामध्ये दीपक केसरकरांनी भाषण केलं, त्याच्यामध्ये त्यांनी सगळे मुद्दे घेतलेत आणि अर्थसंकल्पीय भाषणाचा भाग जर मुद्दे गाळले असतील तर ते होऊ शकतात का? त्यांनी गाळलेले मुद्दे सभागृहाच्या रेकॉर्डवर आलेले नाहीत। मग आता त्या मुद्द्याचं नक्की काय होणार याचा सभागृहात खुलासा होण्याची अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे। सचिवांनी लक्षात आणून दिल्यानंतर देखील उपमुख्यमंत्री महोदयांनी मुद्दे तपासून पाहिल्यानंतरही त्यांनी चूक सुधारली नाही। त्याच्या संदर्भात मला एवढंच सांगायचंय की स्मारक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या संदर्भात मंत्रिमंडळातला निर्णय, मुख्यमंत्र्यांची घोषणा, त्यात 398 कोटी रुपयाची तरतूद दाखवलेली आहे आणि बजेटच्या पुस्तकामध्ये मात्र तरतूद दाखवलेली आहे ती 270 कोटीची दाखवलेली 165व्या पॅऱ्यामध्ये। आणि त्याच्यामुळं निर्णय एक घेतला, बजेटच्या पुस्तकात वेगळीच तरतूद आहे, वर पुन्हा वाचताना हा मुद्दा गाळला गेला। अध्यक्ष महोदय, मला असं वाटतं की हे गंभीर आहे, याची नोंद आपण आणि सरकारने घेतली पाहिजे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाळलेल्या मुद्द्याबाबत आता नेमकी काय स्थिती राहणार आहे याचाही खुलासा कृपया सरकारने केला पाहिजे, अशा प्रकारची माझी उपमुख्यमंत्री महोदय विनंती आहे। अध्यक्ष महोदय, 23-24 चा अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चेत भाग घेण्यासाठी आणि अर्थसंकल्पाला विरोध करण्यासाठी मी उभा आहे। राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी यापूर्वी अनेक जबाबदाऱ्या पार पाडलेल्या सभागृहांनी पाहिलेल्या आहेत आणि ते वकील पण आहेत, अभ्यासू आहेत, अर्थशास्त्राचं त्यांना चांगलं ज्ञान आहे, अर्थसंकल्पाची माहिती देखील त्यांना आहे आणि अर्थमंत्री म्हणून पहिल्यांदाच ते जबाबदारी पार पाडतायत। त्याचबरोबर राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची संधी देखील अध्यक्ष महोदय या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं त्यांना पहिल्यांदाच मिळालेली आहे। देवेंद्रजींनी या सभागृहामध्ये विरोधी पक्षाच्या बाकावर अर्थसंकल्पावर केलेली अनेक भाषणं आम्ही ऐकलेली आहेत। अत्यंत अभ्यासपूर्ण आणि अर्थसंकल्पाचं विश्लेषण या सभागृहामध्ये केलेलं आपण सगळ्यांनी अध्यक्ष महोदय पाहिलेलं आहे। त्यामुळे साहजिकच त्यांच्याकडनं खूप अपेक्षा होत्या, सर्व घटकांना, सर्व भागांना समान न्याय देणारा
आणि सर्व घटकांना दिलासा देणारा, राज्याचा समतोल विकासाला चालना देणारा, अर्थव्यवस्था बळकट करणारा आणि लोकप्रिय घोषणा टाळून ठोस उपाययोजना करणारा आणि अध्यक्ष महोदय त्याचबरोबर राज्यकोषीय उत्तरदायित्वाला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प ते मांडतील अशा प्रकारची आमची सर्वांची अपेक्षा होती. अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी देवेंद्रजींनी जाहीर केलेलं होतं की येणारा अर्थसंकल्प हा महाअर्थसंकल्प असेल, पण याचं वाईट वाटतं. त्या संदर्भामध्ये अर्थसंकल्पाच्या बद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण सगळ्यांनी बघितलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पाचं भाषण ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस राज्यामध्ये काही भागामध्ये अवकाळी पाऊस देखील चालू होता आणि तशा पद्धतीनं जर ह्या अर्थसंकल्पाकडे बघितलं तर पावसात मात्र सर्वसामान्य गोरगरिबांच्या आशा आकांक्षा ह्या पुऱ्या झाल्या नाहीत असं अध्यक्ष महोदय मला सांगायचं आहे. मी फार बारकाईनं कुणी बोलत असलं तरी बघत असतो, त्यांच्या हालचाली त्यांचे हावभाव पाहत असतो, परंतु त्या दिवशी देवेंद्रजींना कसली तरी घाई झाली होती का काय अशा प्रकारची मला शंका येते. अध्यक्ष महोदय, देवेंद्रजींनी आपल्या भाषणामध्ये तुकोबारायांच्या ओव्यांचा अनेकदा आधार घेतलेला आपण सगळ्यांनी पाहिला, त्यामुळे त्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचं वर्णन करण्यासाठी मलाही तुकोबारायांचाच आधार घ्यावासा वाटलाय. संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या शब्दात अर्थसंकल्पाचं वर्णन करायचं झालं तर बोलाचीच कढी आणि बोलाचंच भात, जेवणिया तृप्त कोण झाला. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ पूर्ण न होणाऱ्या घोषणांचा पाऊस, यातून कोणाला दिलासा मिळणार नाही असं माझं अध्यक्ष महोदय स्पष्ट मत आहे. आपण बघतो अध्यक्ष महोदय, नेहमी अनेक राजकीय पक्षाचे लोक बोलत असताना सांगतात की बाबा आपण 80% समाजकारण केलं पाहिजे, 20% राजकारण केलं पाहिजे. बजेटसाठी सुद्धा सरकारने हाच फॉर्म्युला वापरला पाहिजे अध्यक्ष महोदय, कारण अर्थसंकल्प ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि सरकार कुणाचंही बदललं तरी राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीनं ही प्रोसेस पुढे नेत राहायचं असतं. नवीन गोष्टीचा अंतर्भाव आपण त्याच्यामध्ये करायचा असतो, त्याला हरकत नाही. पण अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदी, प्रकल्प, विकास योजना पुढे गेल्या पाहिजेत याची काळजी नव्याने आलेल्या अर्थमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे होती. अध्यक्ष महोदय, मला आठवतंय मी पाठीमागच्या काळामध्ये अर्थसंकल्प सादर करत असताना पंचसूत्री अशा पद्धतीचा तो अर्थसंकल्प गेल्या वर्षी सादर केलेला होता. यावेळेस पंचामृत असं नाव देवेंद्रजींनी दिलं. पंचामृत आपण जर अध्यक्ष महोदय कुठेही गेलो की थोडंसं आपण तीर्थ त्या ठिकाणी देतो, पंचामृत देतो, त्याच्यानंतर ते झाल्यावर प्रसाद देतो. प्रसाद म्हणजे आम्हाला सगळ्यांना दिलं पंचामृत, प्रसाद दिला एकनाथराव शिंदेच्या ग्रुपला आणि प्रसाद दिल्यानंतर जेवण असतं. जेवण मात्र भाजपवाल्यांना सगळ्यांना भरपूर पोटभर दिलं, असा महाप्रसाद. म्हणजे भाजपवाल्यांना महाप्रसाद, एकनाथरावांना प्रसाद आणि आम्हाला ते पंचामृत जरा थोडं थोडं थोडं. अध्यक्ष महोदय, आमची देवेंद्रजी तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. तुम्ही सगळ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करता, इथं का असं झालं काय मला कळायला मार्ग नाही. अध्यक्ष महोदय, एकंदरीत जर आपण बघितलं की कोणतीही अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी आर्थिक धोरणात सातत्य लागतं आणि त्याची स्पष्टता पण लागते. तुमच्या आर्थिक धोरणांकडे जगाचं आणि गुंतवणूकदारांचं देखील लक्ष असतं. तुमच्या धोरण सातत्यावर परकीय गुंतवणूक आणि औद्योगिक प्रगती ही पण अध्यक्ष महोदय अवलंबून असते. तुमच्या धोरण सातत्यावर आपण राज्याची पण विश्वासार्हता टिकते, कारण कुणी राज्यामध्ये गुंतवणूक करत असताना साधारण बघतात किंवा राज्याचे अर्थसंकल्प सादर करत असताना काय योजना दिलेल्या आहेत, कितपत स्थिरता आहे आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूक करत असतात. बजेट तयार करताना देखील 80% निधीत सातत्य
असलं पाहिजे असं माझ्यासारख्याला वाटतं. कारण ह्याही सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी 9 वेळेला अर्थसंकल्प सादर केलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे मी 7 वेळेला अर्थसंकल्प सादर केलेला आहे. आणि मग तटकरे साहेब आणि आमचे दिलीप वळसे पाटलांनी एक वेळेला अर्थसंकल्प, आमच्या मुनगंटीवार साहेबांनी 5 वेळेला अर्थसंकल्प सादर केलेला होता. परंतु अध्यक्ष महोदय, निरंतर चालणाऱ्या योजनांच्यासाठी आपण मत्ता निर्माण होईल अशा योजनांच्यासाठी 80% निधी वापरत असतो आणि उरलेल्या 20% तुम्हाला ज्या काही लोकप्रिय घोषणा करायच्या आहेत, राजकीय कारणांसाठी काही योजना साहजिकच सरकारला नवीन सुरू कराव्या लागतात, त्या करा. धोरणात अध्यक्ष महोदय जर धरसोडपणा राज्याच्या अर्थव्यवस्थेसमोर अडथळा असा असतो आणि नेहमीच हा अडथळा तुमच्या एकूणच 8 महिन्याच्या कारभारातनं, म्हणजे तुम्ही काहीतरी जून एंडला सरकार स्थापन केलं आणि त्या 8 महिन्याच्या कारभारातून आणि तुम्ही मांडलेल्या अर्थसंकल्पातून अध्यक्ष महोदय हे दिसतंय आणि त्याचा परिणाम विकास कामावर झालेला आहे, राज्याच्या अर्थव्यवस्थेवर झालेला आहे, प्रशासकीय कामकाजावर झालेला आहे. दुष्परिणाम मात्र राज्याच्या अर्थव्यवस्थेला आणि जनतेला अध्यक्ष महोदय ह्या निमित्तानं भोगावे लागतात. ह्याही गोष्टीचा आपण नोंद घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय, गेल्या आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या 3 महिन्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार, म्हणजे आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं काम करत होतं, 30 जूनला सत्तांतर झालं, नवीन सरकार सत्तेवर आलं आणि त्यामुळे आर्थिक वर्षात जुलैपासून आता मार्च पर्यंत 9 महिने या सरकारने कारभार केला. अध्यक्ष महोदय, सरकारी गाडा चालवण्यासाठी प्रत्येक दिवस महत्वाचा असतो, पण या सरकारमध्ये साधारण 40 दिवस फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, सुरुवातीला दोघेच होते, आपण पण पाहिलं अध्यक्ष महोदय. मंत्रिमंडळाचा विस्तार करायला जवळपास 40 दिवस लागले, विस्तारही पूर्ण केला नाही. आता 20 मंत्री झालेले आहेत, राज्यमंत्री घेतलेलेच नाहीत, एकाही महिलेला संधी नाही. एका मंत्र्यांकडे 2-2, 3-3 जिल्ह्याचं पालकमंत्री पद आहे, स्वतः उपमुख्यमंत्र्यांच्याकडे तर 6 जिल्हे आहेत. मी हा मुद्दा काढतो त्यावेळेस ते म्हणतात नाही, मला ते सहज शक्य आहे, त्याच्यामुळे मी 6 जिल्हे त्या ठिकाणी पालकमंत्रीपद सांभाळतो. तुम्हाला कदाचित 36 पण जिल्हे तुम्ही सांभाळू शकाल, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. परंतु 4ही दगडावर पाय ठेवल्यावर जशी माणसाची स्थिती होती तशीच अध्यक्ष महोदय या सरकारची स्थिती झालेली आहे. त्याच्यामुळे राज्याची कशी हानी झाली हे मी अध्यक्ष महोदय या निमित्तानं सांगणार आहे. अध्यक्ष महोदय, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट 2003 हा आपल्या राज्याला अर्थमंत्री महोदय आपण लागू केलेला आहे. त्यानुसार मूळ बजेट बरोबर परफॉर्मन्स बजेट देखील आपल्याला द्यावं लागतं. परफॉर्मन्स बजेटवरून मागच्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी कशी झाली हे उभ्या महाराष्ट्रालाही कळतं आणि अर्थतज्ञांनाही कळतं. आणि या बजेट बरोबर तुम्ही परफॉर्मन्स बजेट दिलेलं नाही. आम्ही तुम्ही दिलेल्या आकडेवारीवरून जे काही विश्लेषण केलं त्यानुसार मागच्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी तुमचं सरकार फेल ठरलंय असं आम्हाला वाटतं. अंमलबजावणीकडे सरकारने लक्ष दिलं नाही. तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केवळ राजकारणात गुंतून राहिलात. सत्ता टिकवणं हाच सरकारचा एक कलमी कार्यक्रम राहिला. अध्यक्ष महोदय, देवेंद्रजींकडनं चालू वर्षात अर्थसंकल्पाची अंमलबजावणी प्रामाणिकपणे होईल अशा प्रकारची अध्यक्ष महोदय आमची अपेक्षा होती, परंतु ती फोल ठरली असं आमचं मत झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, महाविकास आघाडी सरकारने मागच्या अर्थसंकल्पात काही विशिष्ट क्षेत्रावर भर देण्याचा हेतूने विकासाची पंचसूत्री मांडलेली. दादा बोलतायत, सगळे चालले बघा. त्यांचा राज्यपाल भवनावर मोर्चा आहे. अहो ऐका जयकुमार, नको माझी फार बाजू घे बाबा. माझी बाजू घेतली म्हणजे तू मंत्री होणार आहे असं समजू नको. सॉरी तुम्ही मंत्री आहो. बायकॉट नाही केला. आज राष्ट्रीय काँग्रेसचा राज्यपाल भवनावर मोर्चा आहे. नाही नको त्यांना जाऊ दे. तुम्ही ऐकायला आहे ना, बस झालं. आमची भूमिका जी काँग्रेसची भूमिका आहे तीच आमची भूमिका. चला अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये मला एवढंच सांगायचंय प्लीज की महाविकास आघाडीनं विकासाची पंचसूत्री मांडली आणि 3 वर्षात जवळजवळ 4 लाख कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा निर्धार अध्यक्ष महोदय आम्ही केलेला होता. मागचा अर्थसंकल्प मांडताना
खरं तर त्याला कोरोनाची महामारी आणि त्यामुळे ढासळलेली आर्थिक परिस्थिती ती पण होती. त्याला याची पार्श्वभूमी आपण सगळ्यांनी बघितली. त्यातून बाहेर पडण्यासाठी पंचसूत्री आम्ही मांडलेली होती. विकासाची पंचसूत्री कशावर आधारित होती? राज्यातील 50% जनता, अध्यक्ष महोदय, शेतीवर अवलंबून आहे. आम्ही शेती क्षेत्राची पहिली निवड केलेली होती. कोरोनाच्या महामारीनंतर अध्यक्ष महोदय आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याची गरज होती. त्यामुळे आरोग्य क्षेत्राची देखील निवड आम्ही त्या पंचसूत्रीमध्ये केली होती. वाढती बेरोजगारी आपण सगळेजण बघतोय. त्याच्यावर मात करण्याच्या करता मनुष्यबळ विकासावर अध्यक्ष महोदय आम्ही भर दिलेला होता. राज्याच्या आर्थिक आघाडीवर सक्षम करण्याच्या करता दळणवळणाला आम्ही त्या ठिकाणी भर दिलेला होता आणि उद्योग या क्षेत्राची पण निवड केलेली होती. अध्यक्ष महोदय, आपण जर पाहिलं तर या पंचसूत्रीच्या माध्यमातून 5 क्षेत्रासाठी आम्ही 1,15,215 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित केलेला होता. त्याच्यामध्ये कृषी आणि संलग्नाला 23,888 कोटी, आरोग्यासाठी 5,244 कोटी, मनुष्यबळ विकासासाठी 46,667 कोटी, पायाभूत सुविधा आणि वाहतुकीसाठी 28,605 कोटी आणि उद्योग आणि ऊर्जा विभागासाठी 10,111 कोटी रुपयाची तरतूद आम्ही लोकांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात 2022-23 ला केलेली होती. अर्थसंकल्प मांडला आणि त्याच्यानंतर 3च महिन्यात काही राजकीय घडामोडी घडल्या आणि सरकार बदललं. त्यामुळे 22-23च्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करण्याची आमची सगळ्यांची जबाबदारी ही नवीन सरकारवर येऊन पडली. आम्ही मांडलेला अर्थसंकल्प हा राज्याचा अर्थसंकल्प होता. तो काही आम्ही कुणाला ठराविक लोकांना डोळ्यासमोर ठेवून केलेला अर्थसंकल्प नव्हता. राज्याच्या विकासासाठी मांडलेला अर्थसंकल्प, राज्याच्या हितासाठी त्यांची अंमलबजावणी करणं हे अध्यक्ष महोदय नंतर आलेल्या सरकारचं कर्तव्य होतं. पण खेदाने सांगावंसं वाटतं की राज्याच्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी नवीन आलेल्या सरकारने प्रामाणिकपणे केली नाही आणि त्याच्यामुळं राज्याची आर्थिक शिस्त कोलमडली. विकास कामावर परिणाम झाला. महत्वाच्या योजना अध्यक्ष महोदय आता मार्च एंड जवळ आला तरी जनतेच्या पर्यंत पोहोचू शकले नाही. उदाहरण द्यायचं झालं तर अर्थमंत्री महोदय, मागच्या अर्थसंकल्पातील योजनांवरील तरतूद केलेल्या 48% रक्कम आजपर्यंत खर्च झालेली नाही. आज तारीख जवळपास 13 आहे. तुम्ही मला सांगा अध्यक्ष महोदय, 13 तारखेपर्यंत म्हणजे आता राहिलेत किती दिवस? पुढचे साधारण 18 दिवस राहिले. अध्यक्ष महोदय, 18 दिवसामध्ये यांचा पूर्ण बाकीच्या वर्षभरात 48% रक्कमच खर्च केली. जिल्हा वार्षिक योजनांची रक्कम उपमुख्यमंत्री महोदय 67% रक्कम ही अखर्चित ठेवलेली आहे. 33 पॉइंट काही वरच टक्के रक्कम खर्च झाली. त्याच्यामध्ये अनेक विकास कामांना स्थगित्या दिल्यात. पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेसाठी आम्ही 800 कोटी रुपयाची तरतूद केली. हा प्रकल्प मंजूर झाला असं तुम्ही स्वतः सांगितलं. मंजूर झाला असेल तर मग मंजुरीचा कागद तरी आम्हाला दाखवा. कारण नगर, नाशिक, पुणे या 3 जिल्ह्याच्या दृष्टीने हा प्रकल्प फार महत्वाचा आहे. कोकणातील ग्रीनफील्ड सागरी महामार्ग महाविकास आघाडी सरकारने जारी केला. कोकणाला जसं उपमुख्यमंत्री महोदय तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्ये समृद्ध महामार्ग तयार केला आणि तो राज्याच्या भल्याच्या करता झाला, तसा कोकणाला समृद्ध करणारा हा प्रकल्प आहे. तुम्ही हा प्रकल्प आता पूर्णपणे तसा बघितलं तर बाजूला ठेवला. खरं त्याला निधी आम्ही ठेवलेला होता. जनभावना लक्षात घेऊन महाविकास आघाडी सरकारने स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीनिमित्त वडू बुद्रुक व तुळापूरला स्मारकासाठी अध्यक्ष महोदय आम्ही 250 कोटी रुपयाची निधीची तरतूद केली. 8 महिने काम थांबवलं. अर्थमंत्री महोदय, 8 महिन्यात आम्ही तयार केलेल्या आराखड्याला एखादा पूल, एखादा रस्ता बदल केला असता तोच आराखडा मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. परवा मी मुद्दा उपस्थित केला होता. चंद्रकांत दादा पाटलांनी सांगितलं जवळपास पूर्वीच्या काळामध्ये ठरलेलाच आम्ही प्रकल्प राबवतोय. मग 8 महिने निधी का खर्चित केला? 8 महिन्यामध्ये काहीतरी काम झालं असतं. अध्यक्ष महोदय, असं सांगायचं म्हटलं तर यादी मोठी आहे. या सरकारनं शासकीय कामाकडे लक्ष नव्हतं. सत्ता टिकवणं आणि त्यातल्या त्या 40 आमदारांना सांभाळणं, आणखी आमदारांना त्याच्यामध्ये दुसऱ्या गटातील आमदारांवर वर्चस्व निर्माण करणं, विरोधी पक्षातील कार्यकर्ते नेत्यांवर गुन्हे दाखल करणं, विरोधी आमदारांच्या मतदारसंघातल्या कामांना स्थगिती देणं, निधी रोखणं, सत्कार समारंभ, देवदर्शन 8 महिने सरकार फक्त
राजकारणात रंगलं आणि अध्यक्ष महोदय राज्याला मात्र वाऱ्यावर सोडलेलं होतं. बजेटची अंमलबजावणी होती का नाही, योजनांवर खर्च होतोय की नाही, प्रशासनाकडनं योग्य काम होतंय की नाही, जिल्हा नियोजनाचा निधी खर्च होतोय की नाही, जनतेला योजनेचा फायदा मिळालेला आहे की नाही याकडे सरकारचं लक्ष नव्हतं. काय परिणाम झाला त्याचा जर अध्यक्ष महोदय आपण बघितलं तर मी चालू वर्षाचा 2022-23चा मांडलेलं बजेट आणि त्याच्यानंतर देवेंद्रजी अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिली पुरवणी मागणी, दुसरी पुरवणी मागणी आणि आता आपण नंतर शेवटची पुरवणी मागणी जी मंजूर केली त्याच्यात 6,46,536 कोटी रुपये झाले. तेवढ्या तरतुदी विविध विभागाच्या योजनांच्या करता कामांच्या करता केल्या गेल्या आणि त्यापैकी अध्यक्ष महोदय सरकारने फक्त 3,43,708 कोटी रुपये खर्च केले. विचार करा, 6,46,536 कोटी पैकी आज अखेर 3,43,708 कोटी रुपये खर्च झाले, म्हणजे फक्त 53.61% खर्च झालाय. त्यातील विकास योजनांवर तर फक्त 41.26 एवढाच टक्के खर्च झालेला आहे. अनिवार्य खर्चावर 60.48% खर्च झालाय. अर्थसंकल्पातील अध्यक्ष महोदय 47% रक्कम या सरकारच्या भोंगळ कारभारामुळे अखर्चित राहिलेली आहे. राज्याच्या जनतेला तुम्ही विकासापासून वंचित ठेवलंय. आता गडबडीनं राहिलेल्या 18 दिवसात 17 दिवसामध्ये 31 मार्च पर्यंत पैसे काढून खर्च दाखवला जाईल, पण अध्यक्ष महोदय तो बरोबर नाही असं माझं स्वतःचं मत आहे. अध्यक्ष महोदय, मागच्या अर्थसंकल्पामध्ये अंमलबजावणी न होण्याची आणि निधी अखर्चित राहण्याची कामं म्हणजे मी आपल्या रेकॉर्डवर आणू इच्छितो की राजकीय कारणासाठी विकास कामांना 25-15चा निधी थांबवला, 30-54चा निधी थांबवला, 50-54चा निधी थांबवला. सार्वजनिक बांधकाम विभागाचं व्हाईट बुक मधल्या बजेटचा निधी आपण मंत्री महोदय इथं बसलाय चव्हाण साहेब, तोही आमचा थांबवला गेला. नगर विकास पर्यटनाचा निधी थांबवला गेला. सामाजिक न्याय आणि आदिवासी विकासाच्या उपयोजनातील निधी थांबवला गेला. नुसत्याच स्थगित्या अध्यक्ष महोदय दिल्या. आम्ही तरतूद केलेल्या योजना थांबवल्या, प्रकल्प थांबवले, तरी विरोधी पक्षातील आमदारांचा निधी अडवला. विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात जनता राहत नाही काय? ते मतदारसंघ महाराष्ट्राच्या बाहेर आहेत काय? ते राज्याचा कर भरत नाहीत काय? तुम्ही फक्त विरोधी पक्षाच्या आमदारांना अडचणीत आणलेलं नाही, त्यांच्या मतदारसंघाच्या जनतेचा देखील विश्वासघात केलेला अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मी त्यावेळेस 13,410 कोटी रुपयाचा भरघोस निधी जिल्हा विकासाला 36 जिल्ह्यांच्या करता दिलेला होता. त्याच्यातला फक्त 33.81% खर्च झालेला आहे, म्हणजे 4,493 कोटी खर्च झाला. ग्रामीण भागाच्या करता, शहरी भागाच्या करता डीपीसीचा दिलेला निधी हा देखील खर्च झालेला नाही. तुम्ही सत्तेत आल्यानंतर जिल्हा नियोजनाच्या कामाला देखील अध्यक्ष महोदय स्थगिती दिली. राज्यातील सुरुवातीला जिल्ह्यांना पालकमंत्रीच होते, कारण 40 दिवस ही दोघच जण तिथं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते. विस्तार झाल्यानंतर अनेक पालकमंत्र्यांच्याकडे एकापेक्षा जास्त जिल्हे आलेले आहेत आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय मीटिंग पण वेळेमध्ये होत नाही, आढावा घेतला जात नाही, खर्च का कमी झाला त्याच्याबद्दलचा जाब विचारला जात नाही. मुख्यमंत्री महोदय ठाण्याचे पालकमंत्री, अध्यक्ष महोदय ठाण्याचे आहेत, तिथं ते पालकमंत्री नाही, शंभूराजे देसाई पालकमंत्री आहेत, परंतु त्यांच्या मुख्यमंत्री असणाऱ्या जिल्ह्यामध्ये फक्त डीपीसीचा खर्च 42.80 एवढाच टक्के खर्च झालेला आहे, म्हणजे 50% पण अध्यक्ष महोदय खर्च झाला नाही. सर्व जिल्ह्यांचा डीपीसीचा विचार केला तर ठाणे जिल्ह्याचा खर्च 12व्या क्रमांकावर आहे. तुम्ही आव्हान म्हणून गडचिरोलीचं पालकमंत्री पद मागे त्यांनी सांभाळलेलं होतं, तिथं 45% खर्च झालाय. अध्यक्ष महोदय, मला एक गोष्ट फडणवीस साहेबांना सांगायची, आपण 6 जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहात, अर्थमंत्री आहात, नियोजन मंत्री आहात. तुमच्या नेतृत्वात राज्याचा डीपीसीचा खर्च झाला तुमच्या जिल्ह्यांचा. नागपूरला 15.61, 36 जिल्ह्यात नागपूरचा नंबर आहे 31वा. वर्ध्यामध्ये तुम्ही आहात 19.20, त्याचा 36 मध्ये नंबर येतो 26वा. अमरावतीमध्ये तुम्ही 16.77, तिथं 36 मध्ये नंबर येतो 30वा. अकोल्यामध्ये 18.2, 28वा. फक्त भंडाऱ्यामध्ये 37.69 झालाय 15वा क्रमांक.
आता उपमुख्यमंत्री महोदय, तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यात जी जबाबदारी तुम्ही घेतली त्याच्यात भंडारा सोडला तर नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला डीपीसीचा खर्च 20%च्या आत आहे आणि 18 दिवस बाकी आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ज्या जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व करतात तिथंच जर खर्च कमी झाला, अध्यक्ष महोदय काही ठिकाणी तर अवघा 10% खर्च झालेला आहे. आमचे तानाजी सावंत असणाऱ्या परभणी आणि धाराशिवमध्ये 13% खर्च परभणीला आणि 8% खर्च धाराशिवला. अब्दुल सत्तार हिंगोलीचे पालकमंत्री, त्यांचा खर्च तर 7.48, 7.5% पण खर्च नाही. काय लक्ष देतात, काय करतात कृषी मंत्री, मला तर काही कळायलाच मार्ग नाही. आणि वक्तव्य तर काय चालली तुम्हीच ऐका. म्हणजे काय कशाचा कशाला मिळत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बद्दल पण असं टिंगलटवाळी करण्यासारखं बोलता. तुम्ही सांगत पण नाही. नव्याचे 9 दिवस, आता 9 दिवस काय 9 महिने झाले ना, अजून किती दिवस थांबायचं. आपण म्हणतो साधारण, परंतु तसं नाही झालेलं. अध्यक्ष महोदय, गिरीशजी महाजन धुळ्याचे पालकमंत्री, खर्च 11.5%. अतुल सावे साहेब खर्च बीडचे पालकमंत्री 12.25%. हे अध्यक्ष महोदय यांचं सगळ्यांचं रिपोर्ट कार्ड आहे. अध्यक्ष महोदय, अशा प्रकारे जर ग्रामीण भागामध्ये पैसे खर्च व्हायला लागले आणि लॅप झाल्यावर उद्याच्याला काय करायचं. अध्यक्ष महोदय, 40 आमदारांना तर सांभाळण्याकरता निधीची अक्षरशः उधळण चालली. म्हणजे 288 आमदारांमध्ये 40 आमदारांचंच सरकार आहे का काय, अशा प्रकारची शंका येते. अहो, ते 105 भाजपचे पण आमदार नाराज झालेले, बोलत नाहीत, परंतु मागणं इतकी धुसफूस चालली आहे त्यांची, त्यांना फार त्रास होतोय. आणि तुम्ही काय करतात, त्यांना सांगताय थांबा, दम काढा. विरोधी पक्षात बसण्यापेक्षा किमान त्यांच्या नेतृत्वाखाली काहीतरी बरं चाललंय आपलं. पण चांगलं चालण्याकरता 2024 पर्यंत थांबा म्हणून त्यांना मार्गदर्शन तर काय विचारताच सोय नाही, काही बोलूनच देत नाही तुम्ही त्यांना. हे असं बरोबर नाही. मूळ अर्थसंकल्पाची अंमलबजावणी सरकार करत नाही. आपल्या आमदारांना सांभाळण्यासाठी निधीची उधळण त्या ठिकाणी होते. तुम्ही म्हणाल अजित पवार, तुम्ही कसं म्हणता निधीची उधळण होते. 1 डिसेंबरला मी एक GR बघितलाय, 22चा. नगर विकास विभागाने GR काढला. ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रासाठी 195 कोटी रुपयाची मंजुरी दिली. कोण, आणि मीरा भाईंदरला 255 कोटी. खर्च काय उपमुख्यमंत्री महोदय, म्युझिकल फाउंटन आणि सुशोभीकरण 50 कोटी. नाही साहेब, 22 साहेब, तुम्ही आपण मुख्यमंत्री झाल्यावरच आहे. नाही ऐकत. स्मशानभूमीत विद्युत दाहिने आणि सुशोभीकरण 50 कोटी. विहिरीची साफसफाई 50 कोटी. डोंगराळ भागात सोलर दिवे बसवणं 50 कोटी. बस स्टॉप आणि ज्येष्ठ नागरिकांना कट्टा 50 कोटी. विद्यार्थ्यांच्या, ठाणे जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी उद्यानात अभ्यासिका 25 कोटी. चौकांचं सुशोभीकरण 20 कोटी. सिग्नल यंत्रणा 10 कोटी. फुटपाथवर शोभिवंत रेलिंग 25 कोटी. शंभूराज, नाही शंभूराज, आता तुम्ही, मी CMशी बोलतोय, उपमुख्यमंत्रीशी बोलतोय, फार तुम्ही पाठच सोडत नाही. काय चाललंय मला तर काय कळत नाही. ते बॉडीगार्ड सारखंच चाललंय, जिथं CM तिकडं आहेच आमचे शंभूराज. जरा आम्हाला बोलू द्या, आम्ही जवळ बसायचो राव 2.5 वर्ष. अध्यक्ष महोदय, मीरा भाईंदर, उपमुख्यमंत्री महोदय, सिरियसली घ्या. म्युझिकल फाउंटन सुशोभीकरण 50 कोटी. स्मशानभूमीत विद्युत दाहिनी 50 कोटी. विहिरीची साफसफाई 50 कोटी. मला काही कळत नाही की 255 कोटी. अजून 2 पुरवणी मागणी यायची आहेत. नाही साहेब, ठाण्यात कुणासाठी निधी दिला हे आपल्याला माहिती आहे. मीरा भाईंदर कुणासाठी निधी दिला. 40 मतदारसंघात अशाच पद्धतीची निधीची लयलूट झालेली आहे. अध्यक्ष महोदय, 40 लोकांनी त्यांना मुख्यमंत्री केलं का तुम्ही सगळ्यांनी मिळून केलंय. चालू वर्षात या सरकारने विक्रमी 78,000 कोटीच्या पुरवणी मागण्या मान्य केल्या. अर्थमंत्री महोदय, याची कल्पना आल्यानंतर तुम्ही थोडासा लगाम टाकलाय, अजून काही चांगला लगाम नाही घातला. अत्यावश्यक कामासाठीच निधी वितरित करण्यात यावा अशा प्रकारचे आदेश वित्त मंत्र्यांनी दिले, असं अर्थ मंत्रालय, नियोजन मंत्रालय सांगतंय. अध्यक्ष महोदय,
महसुलाची तूट कशी वाढली बघा. 21-22 मध्ये महसुली तूट 16,374 कोटी होते. 22-23 ला ती झाली 19,965 कोटीवर गेली. राजकीय घडामोडी, सत्ता बदल, दुर्लक्षामुळे चालू अर्थसंकल्पात विकास कामांच्या निधीपैकी आतापर्यंत 52% रक्कम खर्च झाली. त्यामध्ये सुद्धा योजनांवर फक्त 40% खर्च झालेला आहे. हे अध्यक्ष महोदय या सरकारचं मोठं अपयश आहे. एका बाजूला राज्याच्या योजनांच्या अंमलबजावणी तुम्ही थांबवली आणि दुसऱ्या बाजूला जिल्हा निधी खर्च केला नाही. थोडक्यात राज्याच्या विकासाला ह्या कारभारामुळे खीळ बसलेली आहे. हे आपल्याला अध्यक्ष महोदय मान्य करावं लागेल. राजकीय उलथापूल पालत करून नवीन सरकार तुम्ही आणलं, पण त्यातून काय मिळालं जनतेला? त्यांच्या विकासाची संधी हिरावून घेतली गेली. अध्यक्ष महोदय हे काही बरोबर नाही. माझं प्रामाणिक मत असं आहे अध्यक्ष महोदय की अर्थसंकल्प हा राज्याचा असतो. कोणत्या सरकारने मांडला याचा विचार न करता राज्याच्या भल्यासाठी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, पण तशा पद्धतीनं ह्या सरकारच्याकडनं झालं नाही. अध्यक्ष महोदय 22-23 सन आणि 23-24च्या तरतुदी याची तुलना जर केली तर अध्यक्ष महोदय चालू वर्षाचा अर्थसंकल्प मी मांडला होता. पुढच्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प या सरकारने मांडला म्हणजे आत्ताचा. मी मागच्या अर्थसंकल्पातील तरतुदी आणि या अर्थसंकल्पातील तरतुदी बघितल्या. सर्वसाधारण 10% पेक्षा अर्थमंत्री महोदय तुम्हालाही पटेल अधिकची नैसर्गिक वाढ विभागाच्या तरतुदीच्या करता करायची असते. अर्थव्यवस्थेचा आकारमान वाढतं आणि त्यामुळे मागच्या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षाच्या विभागाची तरतुदीची वाढच होते. आपण डीपीसी मध्ये पण मंत्री महोदय म्हणतात आम्हाला वाढवून द्या, आम्हाला वाढवून द्या. अध्यक्ष महोदय तसं जर पाहिलं तर उपमुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडल्यावर माध्यमांशी बोलताना सांगितलं हा वास्तव अर्थसंकल्प आहे, पण आकडेवारीवरून तशा पद्धतीने बघितल्यानंतर तसं वाटत नाही. 22-23 आर्थिक वर्षासाठी सर्व विभागांना मिळून 4,65,154 कोटीची तरतूद अर्थसंकल्पात केली आणि या सरकारने आगामी 23-24 करता सर्व विभागांना मिळून 5,10,770 कोटीची तरतूद केली. ही वाढ 45,615 कोटी रुपयांची म्हणजे 10% एवढी सुद्धा नाहीये. उदाहरण द्यायचं झालं तर अध्यक्ष महोदय कशा पद्धतीनं तरतुदी कमी केल्या मी सांगतो. गृह विभागाला गेल्या वेळेसपेक्षा 7.3% तरतूद कमी आहे. महसूल आणि वन विभागाला 8.8% तरतूद कमी आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य व्यवसाय विभागाच्या शेतकऱ्यांच्या करता असणाऱ्या विभागात वाढ व्हायला पाहिजे, तिथं 7.3% वाढ झालेली आहे. परंतु अध्यक्ष महोदय त्यामध्ये शालेय शिक्षण क्रीडा विभागात 9.9% वाढ आहे. जलसंपदाला 9.4% वाढ आहे. अनुसूचित जाती जमाती या योजनेच्या विभागाच्या करता आणि सामाजिक न्याय विशेष सहाय्य 5.9% फक्त वाढ आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्याची घोषणा वारंवार आपण ऐकतोय, परंतु प्रत्यक्षात त्याच्यामध्ये वाढ 4.2%च आहे. अल्पसंख्याक विकासासाठी 8.2%. अध्यक्ष महोदय महत्वाच्या 6 विभागांची वाढ 10%च्या आत आहे. काही विभागांचा निधी मागच्या वर्षा एवढा देखील ठेवलेला नाही. अध्यक्ष महोदय अशी जर वाढ कमी केली तर कसं होणार? मी दुसरं एक सांगतो, तरतुदी कमी कुठं केल्या? अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाची तरतूद 11.3% कमी केली. हजारो घरकुले बांधण्याची घोषणा आपण करताय, परंतु गृहनिर्माण विभागाची तरतूद चालू वर्षापेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात आलेली आहे. ते 68.1% कमी केलेली आहे. पर्यावरण वातावरणीय बदल विभाग त्याच्यात 9.1% तरतूद कमी केली. पाणी पुरवठा स्वच्छता विभागाला 28.6% तरतूद कमी केलेली. अशा प्रकारे अध्यक्ष महोदय ह्या महत्वाच्या विभागाच्या बद्दलची आत्ताची परिस्थिती. अर्थमंत्री महोदय तुम्ही मला नेहमी म्हणायचा की बाबा तुम्ही राष्ट्रवादीला पैसे जास्त देता, काँग्रेसला त्याच्यानंतर देता, शिवसेनेला तुम्ही सगळ्यात कमी देता. अध्यक्ष महोदय मी बघितलं यावेळेस तुम्ही पुरवणी मागण्यामध्ये तरतूद जी केलेली होती ती तरतूद 87% तरतूद भारतीय जनता पक्षाच्या डिपार्टमेंटकडे होती. तुम्ही डोक्यालाच हात लावला तर मला काय म्हणायचं. आणि शिवसेनेला तुम्ही फक्त 13% तरतूद केली होती. ही झाली पुरवणी मागण्याची. आता मी सांगतो आता बजेटमध्ये सीएम शिंदे साहेबांचा
ग्रुप म्हणजे शिवसेना त्यांना तरतूद केली 34% आणि बीजेपीकडे असणाऱ्या डिपार्टमेंटला तरतूद आहे 66%. हे कशात बघा बसते, दुप्पटच जवळपास तरतूद केली. शिवसेनेच्या खात्याला कमी पैसे. हो ते अध्यक्ष महोदय, करोनाचा काळ असताना देखील आम्ही तसं बघितलं तर तुम्ही काही म्हणा, तुम्हाला पटो किंवा न पटो, आम्ही राज्याची अर्थव्यवस्था घसरू दिली नव्हती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात 21-22 मध्ये राज्याचा विकास दर 9.1% होता. चालू वर्षात हा दर 6.8% आलाय की नाही तो येईल असा अंदाज आहे. आता आर्थिक पाहणी अहवालातच अध्यक्ष महोदय अशा प्रकारचा अंदाज दिलेला आहे. म्हणजे विकास दरात एका वर्षात तब्बल 2.3% घट झालेली आहे. ही धोक्याची घटना नाहीये का अध्यक्ष महोदय? महाराष्ट्र हे देशाचं आर्थिक इंजिन आहे असं आपण नेहमीच बोलत असतो. देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर हा 7% गृहीत धरलेला आहे. या तुलनेत महाराष्ट्राचा विकास दर 6.8 म्हणजे देशामध्ये प्रगत राज्य देशाच्या बरोबर पण आपण गेलो नाही, त्याच्याच खाली आपला दर राहिलेला आहे. मग महाराष्ट्राचा सन्मान होतो का तो घालवला गेला ह्याचाही कुठेतरी विचार ह्या राज्यकर्त्यांनी केला पाहिजे. राज्यातील 50% जनता अध्यक्ष महोदय शेतीवर अवलंबून आहे. कृषी क्षेत्राची पिछेहाट झालेली आहे. मागचं आणि त्यापूर्वीचं वर्ष हे करोनाचं होतं. त्या काळातही कृषी क्षेत्राने चांगली प्रगती केली होती. मला आठवतंय 11.4% त्यावेळेस वाढ नोंदली गेली होती. यावर्षी 10.2% वाढ होईल असं दिसतंय. कृषी क्षेत्राकडे या सरकारनं किती सांगितलं तरी दुर्लक्ष झालेलं आहे. त्याचा परिणाम कृषी क्षेत्राने कमी वाढ नोंदली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे राज्याच्या विकास दरावर पण अध्यक्ष महोदय परिणाम झालेला आहे. त्याच्यामध्ये मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून द्यायचंय, तेलबिया उत्पादनात घट झालेली आहे, कडधान्याच्या उत्पादनात घट झालेली आहे आणि सेवा क्षेत्रात घसरण झालेली आहे. अर्थमंत्री महोदय, सेवा क्षेत्रामध्ये घसरण होणं हे आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं अयोग्य आहे. कारण शेवटी सर्व्हिस जी लागते, बेरोजगारी जी कमी होते, ह्याच्यामध्ये सेवा क्षेत्र खूप महत्वाची जबाबदारी पार पाडत असतं. मला आजच्या या चर्चेच्या निमित्तानं सांगायचंय, दरडोई उत्पन्नात देखील महाराष्ट्र आता अध्यक्ष महोदय 5व्या क्रमांकावर गेलेला आहे. कर्नाटक हा पहिल्या क्रमांकावर आहे, तेलंगणा दुसऱ्या, हरियाणा तिसऱ्या, तामिळनाडू चौथ्या आणि आपण 5व्या क्रमांकावर गेलेलो आहे. हे पण मागच्या काळाची आकडेवारी बघितली तर उद्योग, बांधकाम, हॉटेल हे क्षेत्र अडचणीत असताना कृषी आणि सेवा क्षेत्रांनी आपली अर्थव्यवस्था सांभाळलेली आपण पाहिलं. परंतु अध्यक्ष महोदय, आता मात्र आपण त्याच्यामध्ये मागं 5व्या नंबरवर जातोय. चालू वर्षात मात्र स्थिती नेमकी उलट आहे. 22-23 ला सेवा क्षेत्राची वाढ ही 10.4% होती. आता चालू वर्षी ती 6.4 अपेक्षित धरलेली आहे. हॉटेल्स, उपाहारगृह, आदरातिथ्य क्षेत्रात गेल्या वर्षी 18.9% वाढ झाली होती. चालू वर्षात ती 4.6% अपेक्षित धरलेली आहे. ही गांभीर्यानं नोंद घेण्यासारखी घसरण आहे अध्यक्ष महोदय. ही वस्तुस्थिती लक्षामध्ये जर आपण घेतली तर अर्थसंकल्पात सेवा क्षेत्राला प्रोत्साहन देणाऱ्या उपाययोजना काही झालं तरी सरकारला कराव्याच लागतील आणि त्याबाबतही अर्थसंकल्प आपल्याला काही देत नाही अशी भावना होता कामा नये. ऊर्जा, पाणी पुरवठा, वायू या क्षेत्रात गेल्या वर्षी 12.5% वाढ झाली होती. चालू वर्षी अध्यक्ष महोदय फक्त 60% गृहीत धरलेली आहे. याही क्षेत्रात काही करण्याची आवश्यकता निश्चितपणे आहे. विकास दरात सुमारे 2.5% घट आणि कृषी सेवा क्षेत्रामध्ये झालेली मोठी घसरण ही आपल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला चिंता करण्याची बाब आहे आणि अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्री महोदयांनी याचं गांभीर्य लक्षात घेतलं असतं तर कदाचित अर्थव्यवस्था सावरण्यासाठी काही ठोस उपाययोजना ते करू शकले असते. परंतु राजकीय गणितं मांडली गेली, राजकीय फायदा तोट्याचा विचार त्या ठिकाणी केला गेला, जनतेला भुरळ पाडतील अशा घोषणा केल्या गेल्या. तिथेच हा अर्थसंकल्प कुठंतरी फसला गेलाय. अशा प्रकारचं अध्यक्ष महोदय माझं मत झालेलं आहे. महसुली जमेचे अंदाज पण अध्यक्ष महोदय तसं बघितलं तर कमी दाखवलेले आहेत. 2022-23 मध्ये 4,30,924 कोटी रुपये आणि 23-24 मध्ये 4,49,522 कोटी निश्चित केलेला आहे. म्हणजे फक्त वाढ
18,598 कोटी. मला उपमुख्यमंत्री महोदय तुमच्या लक्षात आणून द्यायची 21-22ला पहिल्या वर्षाच्या त्याच्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत महसुली जमेत वाढ 63,844 कोटी होती. 22-23ला आता वर्ष संपतंय त्याच्यामध्ये वाढ 97,613 कोटी आहे आणि 23-24ला मात्र 18,598 कोटी आहे. म्हणजे युती सरकार गेल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार अध्यक्ष महोदय आले त्यावेळेस सरकार महसुली वाढ उणे 21% होती. त्या आर्थिक वर्षात पहिले काही महिने तुम्ही सरकारमध्ये होता त्यानंतर 21-22 मध्ये एवढी मोठी उणे वाढ कमी करून आम्ही 5.68% आणली आणि 22-23 मध्ये ती वाढवून 27.70% पर्यंत आम्ही त्या ठिकाणी नेली. आता त्या महसुली वाढीतनं 11.42 वर तुम्ही घसरलेला आहात आणि त्याच्यामुळे अर्थमंत्र्यांनी महसुलीत अपेक्षित वाढ न होण्याचं कारण ही शोधली पाहिजेत. अध्यक्ष महोदय ती आम्हालाही समजली पाहिजेत. अर्थसंकल्पीय भाषणाचा भाग 2 पाहिला तर खूप मोठी कर सवलत तुम्ही दिली असं पण अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये दिसत नाही. महिला आणि दिव्यांगांना व्यवसायात करात आपण सूट दिली. महिलांच्यासाठी 10,000 उत्पन्नाची मर्यादा अध्यक्ष महोदय त्यांनी 25,000 नेली. आता असंघटित कामगार सोडले तर फारच कमी महिलांचं वेतन तसं बघितलं तर 25,000च्या खाली असतं. त्यांची संख्याही फार कमी आहे. असंघटित कामगारांना रोखीत पगार मिळतो म्हणून व्यवसाय कर भरण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे माझ्या अंदाजाप्रमाणे उपमुख्यमंत्री महोदय जास्तीत जास्त ह्या महिला आणि दिव्यांगांच्या व्यवसाय करात जी सूट दिली ती जास्तीत जास्त 5.5 कोटीची सवलत होईल. एवढी नगण्य ती सूट आहे. विमान इंधनावर तुम्ही कराची टक्केवारी 60% कमी केली. त्याचा फार भार सरकारवर पडेल असं मला वाटत नाही. पण विमान प्रवास करणाऱ्यांना सवलत देण्यासाठी आपण पुढाकार घेतला. पण तशाच पद्धतीनं शेतकऱ्यांना वीज बिल माफी देत नाहीत. हा कोणता अन्याय? अध्यक्ष महोदय तुम्हीच अर्थमंत्री महोदय मला चांगलं आठवतं आम्ही सत्तेवर असताना भाषण तुमचं की मध्य प्रदेशने असं केलं अमक्याने तमकं केलं फलानेने अमकं केलं कर्जमाफी विजेची कर्जमाफी केली पाहिजे वीज बिल माफी केली पाहिजे. आता ऊर्जा पण खातं तुमच्याकडे आणि अर्थ खातं पण तुमच्याकडे. तुम्ही आज उद्याच्याला रिप्लाय देताना जाहीर करा वीज बिलामध्ये आम्ही माफी करतो. अध्यक्ष महोदय राज्य उत्पादनात 22-23च्या सुधारित अंदाजात तुलनेने 9.99% वाढ दाखवली. मात्र महसुली जमेची बाबतीत 4.32% वाढ धरून अर्थसंकल्पीय अंदाज निश्चित केलेले. राज्य उत्पादनात 9.99% वाढ होत असेल तर अध्यक्ष महोदय मात्र महसूल जमेमध्ये सुद्धा त्या प्रमाणात वाढ अपेक्षित धरली पाहिजे. राजकोषीय धोरण विवरण पृष्ठ 2 वर तशा पद्धतीचा उल्लेख आहे. सरकारी करातनं मोठी तरतूद केली दिसत नाही. मग कर महसूल मागील वर्षापेक्षा कमी जमा होईल असा जो अर्थसंकल्पीय अंदाज तुम्ही वर्तवलेला आहे त्याला नक्की काय आधार आहे? 23-24 मध्ये कर महसूल वाढण्याऐवजी कमी का दिसतोय? त्याची कारणं देखील काय आहेत ते आम्हाला समजलं पाहिजे. अध्यक्ष महोदय महसूल वाढीसाठी तुम्ही प्रयत्न करणार नसाल तर मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर ढिगभर घोषणा केल्या त्या कशा पूर्ण होणार? विकासाला पैसा येणार कुठनं? म्हणून मी भाषणाच्या सुरुवातीलाच अर्थसंकल्पाचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं होतं. त्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय पाहायला मिळतंय. अध्यक्ष महोदय ही एक बाब अतिशय गंभीरतेने उपमुख्यमंत्री महोदयांनी घेतली पाहिजे. जीएसटी मध्ये देखील महाराष्ट्राची मोठी घसरण झालेली आहे. अध्यक्ष महोदय कर महसूल हा विषय राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे यावर मी थोडं तपशीलवार बोलतो. 21-22 मध्ये राज्याच्या महसुलाचे 4 प्रमुख स्रोत आणि 23-24 पर्यंत महसुलीचे जमा कल ते आपण जर पाहिले तर मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी प्रत्यक्ष 20-21 मध्ये जमा झाली 25,427 कोटी. 21-22 मध्ये प्रत्यक्ष जमा झाली 35,593 कोटी आणि 22-23 मध्ये अंदाजे 40,000 कोटी. राज्य उत्पादन शुल्क पण 15,089 कोटी. नंतर 21-22 ला 17,220 कोटी आणि नंतर आत्ताच्या वर्षी 23,000 कोटी आणि तुम्ही अंदाज व्यक्त केलाय 23-24 ला 25,200 कोटी. राज्य वस्तू व सेवा कर यामध्ये 69,948 कोटी प्रत्यक्ष जमा 20-21 ला झाले कारण त्यावेळेस कोरोना होता. नंतर 97,304 कोटी जमा झाले 21-22 ला आणि यंदाच्या वर्षी 1,25,411 कोटी सुधारित अंदाज आहे. आणि तुम्ही 23-24 ला दाखवले
1,36,000 कोटी. विक्री आणि व्यापारावरचा देखील कर 33,159. 20-21 ला 45,924. 21-22 ला 22-23 मध्ये 55,000 कोटी आणि आता 56,200 कोटी. म्हणजे अध्यक्ष महोदय 23-24 साठी कर महसुलीचे उत्पन्न अंदाज कमी निश्चित केले आहेत. कर महसुलात कशा प्रकारची राज्याची घसरण आहे त्याकडे अध्यक्ष महोदय लक्ष दिलं गेलं पाहिजे अशाही प्रकारे मला सांगायचं आहे. अध्यक्ष महोदय, दुसरं मला मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या लक्षात आणून द्यायचं आहे. माझ्याकडे जीएसटीची आकडेवारी आहे. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री महोदय गंभीरपणे या आकडेवारीकडे लक्ष द्या. जीएसटी एवढा लाख रुपये गोळा झाले म्हणून तुम्ही आकडेवारी जनतेला सांगता. या आकडेवारी सुद्धा नजर टाकली तर महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेने कुठे आहे ते कळेल. आज 1 नंबरला कुठलं राज्य आहे? केरळ राज्य. केरळमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेने वाढ दाखवली जीएसटी जमा 33.86%. उत्तर प्रदेशमध्ये 2 नंबरला आहे 26.61%. आंध्र प्रदेश 3 नंबरला आहे 19.98%. राजस्थान 4 नंबरला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने त्यांनी 18.62% वाढ दाखवली, 4था क्रमांक. तेलंगणा 14.37% वाढ, 5वा क्रमांक. गुजरात 14.9% वाढ, 6वा क्रमांक. कर्नाटक 13.67% वाढ, 7वा क्रमांक. मध्य प्रदेश 13.60% वाढ, 8वा क्रमांक. तामिळनाडू 13.20% वाढ, 9वा क्रमांक. आणि देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र 10.9% वाढ, 10वा क्रमांक. आता एवढी कशी काय 10%च वाढ तुम्ही जीएसटीच्या संदर्भामधली दाखवलेली आहे? 21-22 वर्षामध्ये आम्ही जेमतेम 35% वाढ झालेली होती 21-22 मध्ये करोनाची महामारीची पार्श्वभूमी असताना देखील. आणि त्यावेळेस महाराष्ट्र 10 राज्यांमध्ये 3ऱ्या क्रमांकावर होतं. 22-23 मध्ये 8 महिने शिंदे फडणवीस सरकार आहे. जीएसटी मध्ये 35.12% वरून आपली वाढ 10.9% आहे. आपण 3ऱ्या क्रमांकावर 10व्या क्रमांकावर आलेलो आहे. कशाच्या जोरावर आपली राज्याची अर्थव्यवस्था मजबूत होणार हे तुम्ही म्हणता, हेच आम्हाला अध्यक्ष महोदय समजत नाही. तुम्ही आम्हाला समजून सांगा. जीएसटीचं एक उदाहरण मी आपल्याला दिलेलं आहे. सर्वच बाबतीमध्ये तशाच पद्धतीने राज्याची परिस्थिती आहे. जीएसटीचे कमी होण्याचं प्रमाण त्याच्या संदर्भात ते देखील आपण समजून घेतलं पाहिजे. त्यावर उपमुख्यमंत्री महोदय तुम्ही तातडीनं उपाययोजना करावी. काही मूलभूत बदल जीएसटी मध्ये केले पाहिजेत. त्यासाठी जीएसटी काउन्सिलकडे तुम्ही आग्रह धरला पाहिजे. जीएसटी लागू होऊन 5 वर्ष झाली तरी जीएसटी देशात स्थिर स्थावर झालेला नाही. केंद्र व राज्य शासनाचा कर प्रशासकांच्या समोर भरपूर आव्हाने आहेत. विशेष करून जीएसटी नियमांमधील किचकटता दूर केली पाहिजे. कर प्रशासकांना माहिती सहज उपलब्ध झाली पाहिजे आणि या माहितीचा ताळमेळ व्यवस्थित होत नसेल तर आयटीसी मध्ये भरपूर बोगस क्लेम केलेले आहेत. यावर कसा तोडगा काढता येईल याचा विचार उपमुख्यमंत्री महोदय तुम्हाला करावाच लागेल. 17-18 मध्ये 39% बोगस क्लेम होते. ती संख्या कमी होऊन आता ती 13% झालेली आहे. यामध्ये अजून सुधारणा होणं आवश्यक आहे. देशात जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू यांचा 42% वाटा आहे. याचाच अर्थ ज्या राज्यांची आंतरराज्य विक्री व निर्यात ही राज्यांतर्गत विक्रीपेक्षा जास्त आहे त्यांचे जीएसटीचे संकलन कमी आहे, एसजीएसटीचे संकलन कमी आहे. याचाही अभ्यास झाला पाहिजे आणि सुयोग्य सूचना काउन्सिलला केल्या पाहिजेत. अशा प्रकारचे मला तुम्हाला सांगायचं आहे. हवाला रॅकेट आणि त्यांच्या डीलरवर करडी नजर ठेवली जाते होती. यावर कारवाई सरकारने करावी. कर व निर्धारांना मूल्यांकन, अपिले यांचा निपटारा लवकरात लवकर होईल. यासाठी अधिकारांचे विकेंद्रीकरण उपमुख्यमंत्री महोदय करण्याची गरज आहे. विक्री कर आयुक्तालयाची फेररचना जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर उत्पन्नाची घसरलेली गाडी रुळावर येईल. फेररचनेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी थोडा वेळ काढा, इच्छाशक्ती दाखवा. सरकारने जाहीर केलेले अभय योजनेचं मी स्वागत करतो. फक्त तुमच्या जाहिराती थोड्या कमी करून अभय योजनेच्या जाहिराती जरा जास्त करा. व्यावसायिकांना विश्वास द्या म्हणजे या योजनेला प्रतिसाद मिळेल आणि काही प्रमाणात तरी थकबाकी वसूल होईल. आणि जीएसटी काउन्सिलकडे काही वस्तू सेवाच्या करात फेररचना करण्याचा प्रस्ताव आपण केंद्रीय अर्थमंत्री आणि जीएसटी काउन्सिलला पाठवले आहेत. त्याचाही पाठपुरावा तुम्हाला करावा लागेल जेणेकरून त्याच्यातनं उत्पन्नात वाढ होण्याची
शक्यता आहे. ती वाढ झाली तरच कुठेतरी राज्याची आर्थिक परिस्थिती ही रुळावर यायला मदत होणार आहे. अध्यक्ष महोदय, वस्तू आणि सेवा कराची पण नुकसान भरपाई आणखीन 5 वर्ष पुढे चालू ठेवण्याबाबत आपण मागणी केली पाहिजे. कारण वस्तू आणि सेवा कर प्रणाली देशात लागू झाली ती मला वाटतं 1 जुलै 2017ला झाली आणि जून 2022 पर्यंत 5 वर्षाचा कालावधीत नुकसान भरपाई राज्यांना दिली जाईल अशा प्रकारची तरतूद कायद्यात केलेली होती. परंतु अध्यक्ष महोदय, मध्ये 2 वर्ष कोरोनाची संकटात गेली. अनेक राज्यांची अर्थव्यवस्था त्यांना अडचणीत आली. त्यामुळे राज्य सरकारला उपमुख्यमंत्री महोदय आपण विनंती करा की 5 वर्षाच्या ऐवजी ती कोरोनाची 2 वर्ष अजून जर वाढवून दिली तर त्याची सगळ्याच राज्यांना फायदा होईल, आपल्या महाराष्ट्राला पण होईल. मी अर्थमंत्री असताना अशा प्रकारची मागणी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे जीएसटी काउन्सिलकडे 15 सप्टेंबर 2021ला केली होती. यात आपल्या राज्याचं हित आहे. त्यामुळे अर्थमंत्री महोदयांनी या मागणीचा गेल्या 8 महिन्यात पाठपुरावा केला असेल. त्याच्यामध्ये ती पण माहिती आम्हाला सभागृहाला द्यावी. केंद्र सरकारकडनं माझ्या माहितीप्रमाणे आता 11,500 कोटी रुपयाची जीएसटी येणे बाकी आहे. ती पण लवकर कशी मिळेल हा प्रयत्न झाला तर त्याच्या पण काही प्रमाणात रिलीफ राज्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. अध्यक्ष महोदय, महाविकास आघाडी सरकारने निर्णयामुळे कर महसुलीत वाढ झालेली होती. 21-22ला उत्पादन शुल्कात सुधारित अंदाज प्रत्यक्ष 779 कोटी 29 रुपयाची घट आली होती. 22-23 मध्ये आकडेवारी बघता अर्थसंकल्पीय अंदाज आणि सुधारित अंदाजामध्ये 1000 कोटी रुपयांनी वाढ झालेली आहे. आता ह्या संदर्भामध्ये देखील काही लक्ष अध्यक्ष महोदय अर्थमंत्री महोदय तुम्हाला द्यावं लागेल. वेळ पडली तर उत्पादन शुल्क मंत्री तुमच्या मागच बसलेले आहेत. त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही पूर्वी काय झालं होतं, काही काळाकरता माझ्याकडे दोन्ही डिपार्टमेंट होती त्याच्यामुळे आणखीन सोपं जात होतं. वाटल्यास तुमच्यातलं एखादं डिपार्टमेंट त्यांना देन ते तुम्ही तुमच्याकडे घ्या म्हणजे मग आणखीन सोपं जाईल. कारण मगाशीच त्यांनी सांगितलं माझ्याकडे उत्पादन शुल्क एवढं. हा चाल अध्यक्ष महोदय, त्यामध्ये देखील लक्ष कर महसुलात जी वाढ आज दिसते ती आणखीन कशी वाढेल ह्याकरता निश्चितपणे सरकारला प्रयत्न करावा लागेल. माझी अर्थमंत्र्यांना तशा प्रकारची विनंती राहील. केंद्रीय अनुदानात घट झाली. अध्यक्ष महोदय, मला असं वाटत होतं की थोडंसं केंद्रात ज्या विचाराचं सरकार आहे त्याच विचाराचं सरकार शिंदेजींच्या आणि देवेंद्रजींच्या मदतीने इथं आलं तर त्याच्यामुळं केंद्रातनं जास्त पैसे मिळतील. परंतु 22-23 मध्ये 73,082 कोटी 85 लाख रुपये सहाय्यक अनुदाने राज्याला मिळाली आणि 23-24 साठी मागच्या वर्षापेक्षा अर्थमंत्री महोदय 62,647 कोटी सहाय्यक अनुदाने केंद्र सरकारकडे मिळतील असा अर्थसंकल्पीय अंदाज आपण व्यक्त केला. म्हणजे जवळपास 11,000 कोटी रुपये कमी मिळतात. याचा अर्थ की केंद्र सरकारने राज्याला देय असलेल्या सहाय्यक अनुदानामध्ये कपात केली का याबाबत आम्हाला सभागृहाला माहिती मिळाली पाहिजे. केंद्र सरकारने कोणत्या कोणत्या सहाय्यक अनुदानात किती कपात केली, त्याची कारणं काय आहेत हे पण उत्तरामध्ये आपण सांगितलं तर जास्त बरं होईल. नॉन टॅक्स रेव्हेन्यू देखील कमी अंदाज केला गेलेला आहे. तो का गेलाय मला माहिती नाही, परंतु 23-24 करता तुम्ही 86,816 कोटी अंदाज केलेला आहे, जो मागच्या वर्षी अर्थमंत्री महोदय 22-23ला तो 95,137 कोटी होता. मग त्याच्यातनं आपण 86,000वर का आलो. आतापर्यंतचा अनुभव जर बघितला तर नॉन टॅक्स रेव्हेन्यू मध्ये दरवर्षी वाढ होत असते. 21-22ला 58,066 कोटी रुपये नॉन टॅक्स रेव्हेन्यू होता. 22-23ला तो 95,137 कोटी रुपये झाला, म्हणजे वाढ झाली. आणि आता मात्र तुम्ही तो 86,000 म्हणताय. हे काही गणित आम्हाला कळलेलं नाहीये. तो कमी का झाला, का निश्चित तुम्ही कमी केला, हे अर्थमंत्री महोदयांनी त्याचा खुलासा करावा. 15व्या वित्त आयोगाचे 6,525 कोटी रुपये निधी राज्याला अजूनपर्यंत मिळालेला नाही. अद्याप केंद्राकडनं राज्याला मिळालेलं नाही. आता अध्यक्ष महोदय वर्ष संपत आलेलं आहे. कदाचित 31 मार्च पर्यंत तुम्ही प्रयत्न केला तर तो निधी मिळेल. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांना 7,989 कोटी रुपयापैकी 2,141 कोटीच निधी मिळालेला आहे.
15व्या वित्त आयोगाचा 22-23 ला 6,525 कोटी रुपये निधी कमी मिळालेला आहे. ग्रामीण स्थानिक संस्थांना 4,661 कोटी रुपये पैकी 1,820 कोटी रुपये निधी मिळालेला आहे. नागरी स्थानिक संस्थांना 2,197 कोटी पैकी 321 कोटी रुपये अवघा निधी मिळालेला आहे आणि आरोग्य क्षेत्रासाठी 1,331 कोटी रुपये मिळणे अपेक्षित होते. अर्थमंत्री महोदय, त्यापैकी 1 रुपया देखील आतापर्यंत मिळालेला नाही असं सांगितलं जात आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी केंद्रीय हिस्सा 75% असतो आणि 3,383 कोटी अपेक्षित होते, त्यापैकी 2,706 कोटी मिळालेले आहेत. म्हणजे जवळपास 11,000 सगळे मिळून 11,372 कोटी पैकी राज्याला केंद्र सरकारकडून आतापर्यंत 4,847 कोटी मिळालेत. 6,525 कोटी रुपये केंद्राकडून अजून मिळणं बाकी आहे. या थकीत निधीचा आत्ताचं स्टेटस काय आहे, हा निधी कधीपर्यंत राज्याला मिळणार आहे, हे पण अर्थमंत्री महोदयांनी उत्तरामध्ये सांगावं. अध्यक्ष महोदय, भांडवली जमा ह्यामध्ये देखील आपण 22-23 ला 92,147 कोटी रुपये निश्चित केलेले आहेत आणि सुधारित अंदाज आकडेवारी आता आपल्या समोर आली त्यानुसार फक्त 5.66% वाढ दिसते. म्हणजे 92,000 वरून आता 97,000 पर्यंत ते जाते. माझ्या आकलनानुसार राज्य सरकारने केंद्र सरकारकडून वस्तू व सेवा कर नुकसान भरपाई कर्ज म्हणून 2,102 कोटी घेतले आणि 94,982 कोटी कर्ज आणि इतर दायित्व, यामुळे सुधारित अंदाज भांडवली जमा 97,360 कोटी दिसतोय. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, राजकोषीय तूट वाढलेली आहे. ती 64,301 कोटी 21-22 ला होती. 22-23 ला ती 94,982 कोटीला पोहोचली. राजकोषीय तूट तब्बल 30,681 कोटीने वाढली आणि 22-23 मध्ये कर्जाचा भार हा, अध्यक्ष महोदय, मला अर्थमंत्र्यांनी उत्तरात जरूर सांगावं, 7,07,482 कोटीवर गेलाय. त्यामुळं सन 22 ला राज्यकोषीय तूट 94,982 कोटीवर पोहोचलेली आहे. यापुढे पण आकड्यांची गंमत अध्यक्ष महोदय दिसते. अनेक घोषणा सरकारने केल्या, त्याच्या तरतुदी आम्हाला काही दिसत नाहीत. वेगवेगळी कर्ज काढण्याचा सरकारचा इरादा आहे का? आगामी 23-24 मध्ये राज्य सरकारला निश्चित कर्ज काढावे लागेल यामध्ये शंकाच नाही. परंतु ग्रामीण पायाभूत सुविधा निधीच्या माध्यमातून 1,450 कोटी कर्ज काढायला तुम्ही मंजुरी दिलेली आहे. असं सर्व असताना सरकारने आगामी 23-24 साठी कर्जे आणि इतर दायित्व अर्थसंकल्पीय अंदाज फक्त 95,500 कोटी रुपये निश्चित केलेले आहेत, जे साधारण मागील वर्ष एवढेच आहेत. मागील वर्षी 94,982 कोटी होते. त्या आधारावर 23-24 ची महोदय, अर्थमंत्री महोदय, जसं आपल्याकडे चांगल्या चांगल्या इमारती अनेक ठिकाणी झालेल्या आहेत, परंतु त्या इमारतीमध्ये सेवा देण्याच्या करता स्टाफ नाही. तुम्ही वॉर फुटिंगवर त्याच्याबद्दलचा आढावा घ्या, तुम्ही थोडासा वेळ द्या आणि पक्षाच्या कामातनं किंवा इतर कामातनं वेळ काढा आणि फाईल पण क्लिअर करायला सांगा मुख्यमंत्र्यांना. 3,000 फाईल पडल्यासारखं सांगतोय तरी ते नाहीच म्हणतात. मी रेकॉर्डवर तुम्हाला दाखव. शंभूराजे, तुम्ही नाही सही करत, तुम्ही नाही करू नका. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फाईल थांबलेल्या आहेत. माझं काय म्हणणं आहे की जी त्यांना करायची नाही ती सही करून ही मी नाकारते म्हणून सांगा ना. नुसतेच तुंबून कशा करता ठेवताय, हे बरोबर नाही. आणि ह्यामध्ये मात्र अर्थमंत्री महोदय, तुम्ही लक्ष घालून स्टाफ मात्र भरण्याचं काम करा. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा तुम्ही लोकांनी केलेली होती. कृषीवरचा खर्च टप्प्याटप्प्याने कमीच होत गेलाय, हे मी मगाशीच आकडेवारीनं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये PM आशा, ज्याला MSP आपण म्हणतो, 22-23 ला 1 कोटीची तरतूद केली होती. यावर्षी तरतूदच नाही. प्राइस सपोर्ट अँड मार्केट इंटरव्हेन्शन, त्याच्यामध्ये PSS MPS यासाठी 22-23 ला 1,500 कोटीची तरतूद केलेली होती. यावेळेस अर्थमंत्री 23-24 ला फक्त 1 कोटी रुपयाची तरतूद केलेली. कृषी उन्नती योजनेकरता 22-23 ला 7,183 कोटीची तरतूद केलेली होती. 23-24 ला 2% घटच तुम्ही केली, 7,066 कोटीची केली. अशा पद्धतीने जर झालं, महात्मा ग्रामीण
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेला 18% घट केलेली आहे, तरतूद कमी केली. राष्ट्रीय कृषी विकास योजनेला 31% घट तुम्ही केलेली आहे, म्हणजे 22-23च्या तुलनेने. त्याच्यामध्ये प्रधानमंत्री किसान योजनेला 13% घट गेल्या वर्षीच्या तुलनेने तुम्ही कमी केलेली आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजनेला 12% घट गेल्या वर्षीच्या तुलनेने कमी केलेली आहे. आणि कृषीसाठी देखील तुम्ही 1,51,521 कोटी रुपयाची तरतूद 22-23ला होती, या वर्षी 1,44,214 कोटीची केली, म्हणजे तिथेही 5% घट केलेली कमी केलेली आहे. अर्थमंत्री महोदय, तुम्ही बजेट मांडलं आणि हे सगळीकडे ह्या महत्वाच्या ठिकाणी ह्या घट म्हणजे तरतुदी का कमी केल्या, त्याचं उत्तर पण आम्हाला मिळालं पाहिजे. विकास दर कमी करत असताना विकासेतर खर्चात मात्र वाढ झालेली अध्यक्ष महोदय दिसतंय. व्याज प्रदानात मागच्या वर्षात 47,380 कोटी रुपयावरून 53,647 कोटी वाढ झालेली आहे, म्हणजे जवळपास 6,000 कोटी रुपयांनी ही वाढ त्या ठिकाणी झालेली आहे. विकास खर्चाला या सरकारने कात्री लावली, मात्र विकासेतर खर्च हा वाढतोय, हे पण अतिशय काळजी करणारी बाब आहे. भांडवली खर्चाच्या संदर्भामध्ये देखील अध्यक्ष महोदय, भांडवली खर्चाचा विचार केला तर विकास खर्चाची वाढ अतिशय नगण्य त्याच्यामध्ये पाहायला मिळते. महसुली आणि भांडवली लेख्यावरील विकासेतर खर्चाची स्थिती ही समाधानकारक नाही. त्याच्यामध्ये सुधारित अंदाजपत्रकानुसार एकूण राज्याचा खर्च 22-23ला 5,81,268 कोटी रुपये होता. त्यामध्ये विकास खर्च 22-23ला 3,86,345 कोटी सुधारित अंदाजानुसार, आणि वाढ अपेक्षित होती, पण 23-24ला त्याच्या 3,82,583 कोटी रुपये अर्थसंकल्पीय अंदाज सरकारने निश्चित केलेला आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा गेल्या वर्षीपेक्षा तो कमीच आहे. अध्यक्ष महोदय, तुम्ही अर्थसंकल्पीय भाषणामध्ये शिवराज्याभिषेक महोत्सव आणि इतर वेगवेगळ्या ठिकाणी पैसे द्यायचं जाहीर केलेलं आहे, आणि त्यामध्ये कोट्यवधी 350 कोटीची तरतूद केलेली आहे. त्याचं आम्ही स्वागत करतो, त्याबद्दल दुमत नाही, परंतु 350 कोटी रुपये हे कशा प्रकारे तुम्ही खर्च करणार आहेत त्याबद्दल काही उल्लेख त्याच्यामध्ये दिसला नाही. आणि कोट्यवधी रुपयाचं जागतिक दर्जाचं स्मारक हे आपण करणार होता, स्वतः पंतप्रधानांनी त्याचं भूमिपूजन केलेलं होतं. त्याबद्दल फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या करता 1,000 रुपयाची लाक्षणिक तरतूद तुम्ही केलेली आहे. त्याच्या संदर्भामध्ये उत्तर राज्याला दिलं पाहिजे. वास्तविक आम्हाला वाटलं होतं काही 1,000 कोटी रुपयाची तरतूद छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या संदर्भामध्ये केली जाईल. अध्यक्ष महोदय, कांदा उत्पादकांना पण त्याच्याबद्दलचं मगाशी मी सांगितलेलं आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी याही संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाहीये, इतर वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहे. 6,000 रुपये देण्यासाठी सरकारला वर्षाला 6 ते 7,000 कोटी रुपये लागणार आहेत. तुम्ही तरतूद 3,500 कोटीची केलेली आहे. आत्ताच पूर्ण तरतूद का केली नाही? किती शेतकरी आहेत याचा डाटा तुम्ही जे 500 रुपये शेतकऱ्यांना देणार आहे त्याच्याबद्दलचं मला म्हणायचंय, कारण आम्ही पण साधारण शेतकऱ्यांची संख्या बघितली तर ती 1 कोटीच्या पेक्षा जास्त आहे, आणि त्यांना तुम्ही 500 रुपये महिन्याला 500 रुपये महिन्याला देणार आहे, आणि ते स्वागतार्ह आहे. परंतु किती शेतकरी आहेत त्याचा डाटा सरकारकडे आहे का? किती रक्कम द्यायची ठरलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण तरतूद सरकारने का केली गेली नाही? आमची एवढीच विनंती आहे की तुम्ही अनेकांना अनेक काही गोष्टी द्यायचं कबूल केलेलं आहे, त्या तरतुदी त्या वेळेसच झाल्या पाहिजेत, आणि ते पैसे त्यांना त्या वेळेसच मिळाले पाहिजे. शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही, नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांना मिळत नाही, पीक विमा कंपनीचे दावे नाकारले जात आहेत, खत बियाण्यांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत, हमी भावानुसार खरेदी होत नाही, हमी भाव वाढवण्याचा निर्णय सरकार घेत नाही. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, त्याकडे देखील सरकारने अतिशय गांभीर्याने बघण्याची गरज आहे. धान बोनसाच्या बाबतीत अर्थमंत्री महोदय, तुम्ही स्वतः विदर्भातले आहेत, माझं स्वतःच इथं काही सहकारी आहेत, तुम्ही 2 हेक्टरला 15,000 रुपये प्रति हेक्टरी द्यायचं कबूल केलेलं आहे, 2 हेक्टर पर्यंत 30,000 रुपये. परंतु अर्थमंत्री महोदय, बरेच शेतकरी असं म्हणतात की पूर्वी क्विंटलला जे पैसे मिळायचे त्याच्यापेक्षा हेक्टरी 700 रुपये आपण द्यायचो प्रोत्साहन पण शेतकऱ्यांना, ते
ती रक्कम त्यांना जास्त जायची नाही, कमी ही रक्कम कमी जाते, तर 15,000च्या ऐवजी ती जर 20,000 रुपये हेक्टरी केली तर मग मात्र त्यांचं समाधान होतंय. त्याही गोष्टीचा विचार आपण जरूर करावा. मागेल त्याला शेततळ. उपमुख्यमंत्री महोदय, तुम्ही मुख्यमंत्री असताना असंच सांगितलेलं होतं, मागेल त्याला शेततळ. 1 कोटीपेक्षा जास्त आमचे शेतकरी आहेत. आता त्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी शेततळ मागितले तर कसं काय मागेल त्याला शेततळ मिळणार आहे? मग त्याच्यामध्ये सिनियरिटी राहणार, काय राहणार, कळेल मला तर काही कळलेलं नाही. मागेल त्याला शेततळ कसं? कारण भाषणात ही घोषणा करून तुम्ही सांगितलेलं आहे, परंतु मला तरी गोष्ट फसवी वाटते. कारण फळबाग योजना मध्ये आपल्याला हे शेततळ लागतं, परंतु ठिबक सिंचनासाठी देखील आपल्याला अनुदान आपण देतो, शेततळ्याच्या आस्तरीकरणासाठी निधी देतो, शेडनेट हरित गृह पेरणी यंत्र यासाठी देखील आपण पैसे देतो, ते काही लक्षात येत नाही. अध्यक्ष महोदय, कोकणातील काजू बोंडावर प्रक्रिया करण्याच्या करता तुम्ही सांगितलंय. अध्यक्ष महोदय, मला अर्थमंत्री महोदय तुमच्या गोष्ट एक लक्षात आणून द्यायची. आपण काही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कर्जमाफीचा निर्णय घ्या, अनुदान देण्याचा निर्णय घ्या, त्याच्यात पश्चिम महाराष्ट्राला मिळतं, उत्तर महाराष्ट्राला मिळतं, मराठवाड्याला मिळतं, विदर्भाला मिळतं, पण कोकणातल्या शेतकऱ्याला त्या प्रमाणामध्ये पैसे मिळत नाही. त्याच्यामुळं कोकणाच्या करता तिथं जे काही फळं आणि पिकं होतात त्या संदर्भात माझं आपल्याला मागणं आहे की एकंदरीतच काजू बोंड प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यासाठी काजू फळ विकास योजना राबवण्याची घोषणा तुम्ही केलेली आहे. काजू उत्पादकांचे प्रक्रिया उद्योगाचे प्रश्न वेगवेगळे आहेत, ते सोडवण्यासाठी काजू बोंड प्रक्रिया उद्योगाला आपण मदत केली पाहिजे. प्रक्रिया उद्योग कोकणात आणि चंदगड आजरा भागात आहेत, त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. नियमित कर्जधारक शेतकऱ्यांचं पीक कर्ज सरसकट माफ करावं. काजू व्यवसायात 2018ला केसकर समितीने तयार केलेल्या अहवालाचा विचार करावा. काजूला निश्चित आधारभूत किंमत जाहीर करावी. त्या दराला बी खरेदी करण्याची यंत्रणा खरेदी विक्री संघामार्फत राबवावी. त्याच्यामध्ये पुलोच्या काळामध्ये काजू बी साठी एकाधिकार खरेदी सुरू केलेली होती, ती पुन्हा सुरू करावी. अशा प्रकारची माझी काजूच्या बद्दलची मागणी आहे. संत्रा प्रक्रियेच्या बद्दल पण अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये अनेक वेगवेगळी सरकार आली, अनेक प्रयत्न झाले, परंतु संत्रा संशोधन, कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी वाण आणि लागवडीचे तंत्र यासाठी आपण जोपर्यंत लक्ष घालत नाही तोपर्यंत संत्रा उत्पादक नागपूर, काटोल, मोर्शी, बुलढाणा येथे संत्रा प्रक्रिया केंद्र स्थापन करण्याचा निर्णय जरी जाहीर झालेला असला तरी त्याच्यातून म्हणावा असा मार्ग निघत नाही. त्याकरता पण सरकारने अधिक लक्ष देण्याची गरज आहे. सीधा पत्रिकाधारकांना थेट रोख रक्कम हे एक तुम्ही जाहीर केलेलं आहे. अन्नदानाच्या ऐवजी 1800 रुपये रोख रक्कम देण्याची घोषणा तुम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. वर्षाला 1800 रुपये म्हणजे महिन्याला 150 रुपये मिळणार आहेत. ह्याबद्दल गरीब शेतकऱ्याला काय आपण देता हे तर काही लक्षात येत नाही. अगोदरच शेतकरी दुष्काळग्रस्त शेतकरी आहे आणि त्याला मोकळ्या हाताने त्याच्यामध्ये मदत करण्याची गरज आहे. ह्याचंही उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. धनगर समाजाच्या करता देखील वेगवेगळ्या घटकाकरता आपण बऱ्याच योजना जाहीर केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय नक्की कळत नाही, कोण म्हणते 1000 कोटीची मदत झाली, कोण म्हणते 10,000 कोटीची मदत झाली. नक्की ह्या समाजाच्या करता जे काही आपण आश्वासन दिलेलं आहे ते काय पद्धतीचं आहे त्याचं उत्तर देखील उत्तराच्या निमित्तानं आम्हाला मिळालं पाहिजे. मच्छीमारांच्यासाठी योजना जी आपण केलेली आहे ती मच्छीमार बांधवांची मूळ मागणी वेगळी आहे. मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा द्या ही त्यांची प्रमुख मागणी आहे. ही मागणी मान्य झाली तरच मच्छीमारांना इतर शेतकऱ्यांच्या प्रमाणे सवलतीच्या दरात कर्ज मिळेल, इतर अनेक सुविधा मिळतील. ही मागणी सरकार म्हणून देवेंद्रजी आपण मान्य करणार आहेत का? याबाबत सरकारची काय भूमिका आहे हे पण आपण उत्तरामध्ये सांगावं. आपण जाहीर केलेलं होतं सरकार आल्यावर दिवसा आम्ही तुम्हाला 12 तास वीज देऊ, तुम्हाला म्हणजे शेतकऱ्याला. ती काय अजून अध्यक्ष महोदय मिळालेली नाहीये. दिवसा वीज मिळतच नाही आहे, तेच विजेचे कनेक्शन तोडले जातात. त्याच्यामध्ये आपण
नक्की काय करणार आहे, वीज बिल माफी करण्याचा निर्णय सरकार घेणार आहे का, या संदर्भात तुम्ही आम्हाला सांगितलेलं होतं की मध्य प्रदेश सरकारचं तुम्ही अभिनंदन केलेलं होतं. मध्य प्रदेश सरकारने 6,500 कोटी रुपये स्वतः देऊन शेतकऱ्यांची वीज बिले माफ केलेली होती. महाराष्ट्रामध्ये रोज सावकारी पद्धतीने विजेची बिलं वसूल केली जातात. त्याही संदर्भामध्ये आपली काय भूमिका आहे ती स्पष्ट कळली पाहिजे. अध्यक्ष महोदय, लेख लाडकी ह्याबद्दल पण त्यांनी माझी कन्या भाग्यश्री ही सध्या सुरू असलेल्या योजनेत बदल करून ही योजना सरकार सुरू करणार आहे अशा पद्धतीनं मला म्हणजे तुम्ही सांगितलं 17 कोटीची तरतूद केलेली आहे. आता अध्यक्ष महोदय, मुलींच्या जन्मानंतर 5,000, पहिलीत गेल्यावर 4,000, 6वीत गेल्यावर 8,000 आणि 11वीत गेल्यावर 8,000 हे ठीक आहे. पण 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 50,000 रोख देणार, यासाठी सरकार काही ठराविक रक्कम बँकेकडून देणार आहे का? त्या बँका ही रक्कम मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणार आहेत का? पुढच्या वर्षापासून समजा ही योजना सुरू केली तर 23 पासून 18 वर्षानंतर म्हणजे 2041 मध्ये पहिल्या बॅचच्या मुलींना सरकार 75,000 रुपये देणार आहे का? देणार असतील तर कसे देणार आहे? याच्यामध्ये मला त्याबद्दलचं आम्हाला सगळ्यांना उत्तर मिळालं पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय, आपण एक विचार केला पाहिजे, हे तुम्ही दिलंय, परंतु अर्थमंत्री महोदय मला तुम्ही सांगा, आज 18 वर्षानंतर 75,000 रुपयाची बाजारात त्यावेळेस काय किंमत राहणार आहे, ह्याही गोष्टीचा जरा विचार झाला पाहिजे. महिलांना बस प्रवासामध्ये सवलत, त्याच्यामध्ये नवीन गाड्या घेतल्याशिवाय खऱ्या अर्थाने ही योजना चांगल्या पद्धतीने राबवली जाणार नाही. कारण नवीन गाड्या खूप गाड्यांची दुर्दशा झालेली आहे. मी मधल्या काळामध्ये फोटो देखील उपमुख्यमंत्री महोदय दाखवलेले होते. आज आपल्या एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार व्यवस्थित होत नाहीयेत. तर त्याही संदर्भात आपण नवीन गाड्या केव्हा देणार, जेणेकरून महिलांना बसत असताना सवलत मिळत असताना त्यांना चांगल्या प्रकारच्या गाड्या मध्ये बसण्याची संधी मिळेल. अध्यक्ष महोदय, हे अर्थमंत्री महोदय, तुम्ही सांगत असताना बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत इतर महामंडळाची पुरेशी तरतूद करण्यात येईल असं सांगितलं. पुरेशी तरतूद म्हणजे काय, मला तर काही कळलेलं नाही की पुरेशी म्हणजे किती तरतूद. कारण काही महामंडळांना पुरेशी तरतुदी केल्या नाहीत असंही दिसतंय. उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्याला शामराव पेजे 21-22ला 55 कोटीची तरतूद होती. आता तुम्ही फक्त 1,000 रुपयाची लाक्षणिक तरतूद केलेली आहे. महाज्योतीला 21-22ला 300 कोटीची तरतूद होती. 22-23ला ती फक्त 200 कोटी रुपये आणि अर्थसंकल्पामध्ये तर 50 कोटीची तरतूद केलेली आहे. इतर मागासवर्गीय विकास महामंडळाला 22-23ला 150 कोटीची तरतूद होती. तुम्ही आता 47.5 कोटीची तरतूद केली. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की ह्या महामंडळाला पुरेशी तरतूद झाली नाही. त्यामुळे या तरतुदी वाढवण्याची आवश्यकता आहे. नवीन महामंडळ, अध्यक्ष उपमुख्यमंत्री महोदय, आम्हाला ह्याची नीट माहिती पाहिजे. तुम्ही नवीन महामंडळ केली का महामंडळामध्ये वेगळ्या कंपन्या केलेल्या आहेत? कारण महामंडळ तुम्ही लिहिताना ह्याच्यात महामंडळ लिहिले म्हणजे, परंतु मला माहिती जी मिळाली प्रशासनाकडनं की त्याच्यामध्ये त्या कंपन्या केल्या जाणार आहेत, त्याबद्दलचं चित्र स्पष्ट झालं पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि लोककलावंतांसाठी महामंडळ स्थापन करावं अशी पण उत्तरामध्ये महाराष्ट्रातील लोककलावंतांच्यासाठी तमाशा सम्राज्ञी स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं असं बरेच वर्षापासून त्यांची मागणी आहे. त्याही संदर्भामध्ये आपण ह्या सगळ्या महामंडळांच्या बरोबर ती पण घोषणा केली तर फार बरं होईल. त्याचबरोबर समृद्धी महामार्गाच्या बद्दल आज आपण प्रश्न उपस्थित केलेला होता, त्याला तुम्ही उत्तर दिलं, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल काही बोलत नाही. पुणे मेट्रोच्या संदर्भामध्ये जेवढी तरतूद व्हायला पाहिजे होती तेवढी तरतूद केली नाही. त्याच्यात मदत केली जाईल एवढंच आपण सांगितलेलं आहे. त्याचं एक आम्हाला समाधानकारक उत्तर पाहिजे. रेल्वे प्रकल्पाच्या बद्दल आपण सांगितलं की राज्यातील रेल्वे मार्गाला केंद्रीय अर्थसंकल्पात पुरेसा निधी मिळत नाही. वर्षानुवर्षे ही कामे प्रलंबित राहतात. यासाठी राज्याने आर्थिक सहभाग घेण्याचा विचार महाविकास आघाडीच्या सरकारच काळातच सुरू झालेला होता. आता आपण बरेच रेल्वे मार्ग सुचवलेले आहेत.
परंतु हे सगळे पूर्ण होण्याच्या करता केंद्राचे पण पैसे तेवढ्याच प्रमाणामध्ये मिळाले तरच ह्याला गती देता येईल. विकासाचा मार्ग, अध्यक्ष महोदय, तुम्ही पुण्याला अलीकडं बऱ्याचदा येता, कालच तुम्ही पुण्याला होता. पुण्याच्या रिंग रोडच्या बद्दल येत्या वर्षात रोड करता 1,500 कोटी रुपयाची तरतूद पाहिजे आणि सरकारने फक्त अध्यक्ष महोदय 100 कोटीची तरतूद केलेली आहे. आमची विनंती आहे की जोपर्यंत पूर्ण तरतूद होत नाही तोपर्यंत रस्त्याची जागा ताब्यात येणार नाही आणि ताब्यात भूसंपादन झाल्याशिवाय पुढच्या गोष्टी होणार नाही. तर ह्याच्यामध्ये स्वतः आपल्याला लक्ष घालून 1,500 कोटीची आमची मागणी आहे, ती मागणी आपण त्या ठिकाणी पूर्ण करावी अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, ह्यामध्ये मला एवढंच सांगायचं, तुम्ही जेव्हा विरोधात होता त्यावेळेस महाविकास आघाडी सरकार अपयशी सरकार आहे हे भासवण्याचा प्रयत्न तुम्ही नेहमी इथंच बसून, मी आता जिथे तिथंच बसून करायचा. करोनासारखं प्रचंड मोठं संकट महाविकास आघाडीच्या सरकारनं अतिशय यशस्वीपणे हाताळलं. जगाने देखील त्याचं कौतुक केलं. कुणीही काही म्हणा, परंतु जगाने कौतुक केलं, न्याय व्यवस्थेने कौतुक केलं, पंतप्रधानांनी कौतुक केलं. करोनात सर्व व्यवहार ठप्प होते. एका बाजूला महसुलाचं उत्पन्न अध्यक्ष महोदय थांबलेलं होतं आणि दुसऱ्या बाजूला करोनाची उपाययोजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी त्यावेळेच्या सरकारला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली खर्च करावा लागत होता. अशा परिस्थितीत राज्याची आर्थिक परिस्थिती सांभाळण्याचं काम आम्ही सगळ्यांनीच, जयंतराव असतील, भुजबळ साहेब असतील, बाळासाहेब थोरात, अशोकराव चव्हाण, सगळ्यांनी मिळून आम्ही त्या बाबतीमध्ये केलं. परंतु अध्यक्ष महोदय, एकंदरीतच आपण जर पाहिलं की हे सगळं असताना आपण सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये देखील ते स्पष्ट होत आहे. 2021 मध्ये तुमच्यापेक्षा जास्त गुंतवणूक आम्ही राज्यामध्ये आणली. 2021 मध्ये राज्याचा विकास दर हा मी 9.1 ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलो. तुमच्या 8 महिन्याच्या मध्ये मात्र हे 6.8% विकास दर खाली घसरलेला आहे. हे उपमुख्यमंत्री तुम्हाला मान्य करावं लागेल. अर्थमंत्र्यांच्या भाषणात संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अनेक ओव्या त्या ठिकाणी त्यांनी सांगितल्या. मला तुम्ही माळ घातली का अलीकडे? मलाही एक ओवी ह्या निमित्तानं आठवली. या अर्थसंकल्पाच्या बाबतीत ती अक्षरशः तंतोतंत लागू पडते. शिंदे फडणवीस सरकारचा अर्थसंकल्पाचे तुकाराम महाराजांच्या भाषेत वर्णन करायचं असेल तर, जिथे नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, ही तो चाळवा चाळवी केले आपणीच जेवी. सरकारच्या अर्थसंकल्पात राज्याच्या सध्याच्या प्रश्नावर कोणत्याही पद्धतीची अशा ठोस उपाययोजना केली असं दिसत नाही. अक्षरशः अर्थमंत्री जनता महागाईने त्रस्त आहे, त्यासाठी सरकार तुमच्या अर्थसंकल्पात एक शब्द सुद्धा भाषणामध्ये आलेला नाहीये. जीएसटी जमा रकमेत वाढ दिसत नाहीये. मागील वर्षापेक्षा चालू वर्षात वाढीच्या टक्केवारीत आपण 10व्या क्रमांकावर गेलेलो आहे. अशा सर्व घटकांवर अन्याय त्याच्यातनं दिसतोय. यातून आपण काय ते बोध घ्यावा. त्यामुळे मी या अर्थसंकल्पाला विरोध करतो. हे सरकार उद्याच्या काळामध्ये कशा पद्धतीनं पुढे जाणार आहे यामध्ये मला खात्री देता येत नाही, परंतु सरकारला पंढरपूरचा पांडुरंग सुबुद्धी देव या राज्यातील गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, महिला, सर्व घटकांना न्याय मिळो अशी अपेक्षा या निमित्तानं करतो आणि थांबतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.